नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहताय पुणे लोक. आता आपण महम्मदवाडी उंडरी प्रभाग क्रमांक 41मध्ये आहोत. पिसोळीचा हा संपूर्ण एरिया आहे. इथले पिसोळीमध्ये आल्यानंतर इथले काही स्थानिक आपल्याशी बोलत आहेत. बोलूयात त्यांच्यासोबत. काय सांगाल दादा की महानगरपालिका निवडणुका सुरुवात होत आहेत, काय एकंदरीत या प्रभागामध्ये तुम्हाला काय समस्या जाणवतात? प्रभागाची कामं झाली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट इथं ड्रेनेजचं काम आहे, पाणी नाही आहे, पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट ट्रॅफिक इतकी भयानक वाढलेली आहे की ट्रॅफिकची समस्या दिवसांदिवस वाढत चालली. जे पुढं महानगरपालिकेत काम करणार आहेत त्यांनी या समस्यावर जोर देऊन आमचे प्रश्न सोडावेत, हीच अपेक्षा आहे. पाणी किती दिवसातून येतं? पाणी 2 दिवसातून एकदा येतं पाणी आणि अर्धा तासच पाणी असतं, जास्त पाणी नसतं. पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे या प्रभागाला. कमीत कमी 25 वर्ष झालं इथं पाण्याचा प्रश्न हा खूप म्हणजे प्रॉब्लेमॅटिकच क्वेश्चन येतो. माझे नगरसेवक पण आहे. आत्ता आमचं गाव आत्ता गेलं आहे कॉर्पोरेशनमध्ये. ह्याच्या आधी ग्रामपंचायत होती आमची. ग्रामपंचायतमध्ये पण म्हणजे ग्रामपंचायत होती, ते कधी कधी असं वाटतं ते बरं पण होतं. आम्ही वेळेला जाऊन भांडत तरी होतो खाली. पण आता 5 वर्ष झाली काही कोण आम्हाला वाली नाही राहिला. जे काही माजी नामनिर्देशित सदस्य होते इथले, म्हणजे मागच्या महानगरपालिकेमध्ये हे गाव नव्हतं, पण जेव्हा त्यांचं महानगरपालिकेमध्ये समावेश झाला त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित नगरसेवक म्हणून ह्या प्रभागामधून निवडले होते काही लोक. तर त्या नगरसेवकांचं काम तुम्हाला कसं वाटतं? चांगलं आहे कामाचं काय नाही, पण हे प्रश्न जे आहेत ते उद्भवतात आहेत रोज दिवसांदिवस. त्याच्यावर जोर दिला तर बरं होईल.